पालघर जिल्ह्यातील भोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आलं। पण यावेळी दुर्दैवानं एका भीषण दुर्घटनेमुळे 22 ऑगस्ट 2025 रोजी दुपारच्या सुमारास तारापूर एमआयडीसी मधील मेडली फार्मास्युटिकल या औषध निर्मित कंपनीच्या युनिटमध्ये अचानक गॅस लीक झाला आणि काही क्षणांमध्ये कामगारांची श्वास गुटमळू लागले। नायट्रोजन गॅसची गळती झाल्याचं समोर आलं असून 4 कामगारांचा यामुळे जागीच मृत्यू झाला, तर 2 जणांची प्रकृतीही गंभीर बनली। मृत्यू झालेल्या कामगारांची नावं कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव अशी आहेत, तर रोहन शिंदे आणि निलेश हादल हे गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर तारापूर एमआयडीसी परिसर पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेच्या प्रश्नावरून हादरलाय। नेमकं काय झालेलं आहे ते आपण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी तेज बोरगरे आणि आपण पाहताय प्रहार न्यूज। या दुर्घटनेची तीव्रता अशी होती की गॅस लीक झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी झाली। कामगारांना श्वास घेणं देखील कठीण झालं आणि त्यांना लगेच बेशुद्ध आली। सहकार्याने जीवाची पर्वा न करता त्यांना बाहेर काढलं, पण 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। पालघर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन सेलनं स्पष्ट केले की ऑक्सिजनची कमतरता हे मृत्यूचं मुख्य कारण ठरलं। स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवलेला असून कंपनीतील अधिकाऱ्यांवरती बेफिकिरी आणि दुर्लक्षामुळे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तारापूर एमआयडीसी म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचं एक मोठं केंद्र आणि मुंबईपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर असलेलं भोईसर हे या एमआयडीसीचं मुख्य ठिकाण। 1970च्या दशकापासून येथे उद्योगधंद्यांची उभारणी सुरू झालेली आहे। औषध निर्मिती, रासायनिक, स्टील, पॉलिमर, कापड अशा असंख्य कारखान्यांनी या भागाला महाराष्ट्राचं इंडस्ट्रियल हब बनवलं। JSW स्टील, आरटी इंडस्ट्रीज सारख्या नामवंत कंपन्यांची मोठी उत्पादनं यंत्रणा या ठिकाणी आहेत। याचबरोबर इथे महाराष्ट्रातील पहिला रासायनिक अपघटन उपचार प्रकल्प CETP उभारण्यात आला होता, ज्याचा उद्देश औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवणं हा होता। पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती उद्योग कार्यरत असताना कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम राहिलाय। इतिहास पाहिला तर तारापूर परिसर नेहमीच जोखमीचा मानला गेला। इथे देशातील पहिलं वाणिज्यिक अणुऊर्जा केंद्र म्हणजे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प 1970 पासून सुरू आहे आणि याच प्रकल्पाच्या सुरक्षेविषयी वेळोवेळी चिंता व्यक्त होत राहिल्या। याशिवाय गेल्या 2 दशकांमध्ये एमआयडीसी परिसरामध्ये लहान मोठ्या आगी, रासायनिक स्फोट आणि गॅस लीकच्या घटनाही अनेकदा घडलेल्या आहेत। प्रत्येक वेळी सरकारी यंत्रणा चौकशी सुरू आहे असं सांगून हे प्रकरण मिटवलं जातं, पण कामगार सुरक्षेसंदर्भात मूलभूत सुधारणा क्वचितच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ताज्या घटनेनं पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील त्रुटी उघड केल्यात। नायट्रोजन सारख्या गॅसचा वापर औषध निर्मित मोठ्या प्रमाणावरती होतो आणि तो जरी विषारी नसला तरी तो ऑक्सिजनला विस्थापित करून श्वास घेण्यायोग्य हवा कमी करतो। म्हणून अशा गॅसच्या साठवणुकीसाठी आणि हाताळणीसाठी विशेष खबरदारी घेणं बंधनकारक असतं। प्रश्न असा आहे की कंपनीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना केलेल्या होत्या का? सेफ्टी अलार्म, ऑक्सिजन डिटेक्टर, व्हेंटिलेशन यंत्रणा, तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद हे सर्व योग्य प्रकारे कार्यरत होतं का? या सगळ्याबाबतची सध्या चौकशी सुरू आहे आणि या सगळ्या बाबतीत गंभीर दुर्लक्ष झालेलं आहे हे देखील पाहायला मिळतंय। या दुर्घटनेनंतर कामगार संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांचं म्हणणं की तारापूर एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांचं जीवन रोज धोक्यामध्ये आहे। सरकार आणि उद्योगधंदे इतर नफा कमवण्याच्या मागे लागलेले आहेत, पण कामगारांच्या सुरक्षेसाठी कंपनी काय करते असा प्रश्न त्यांचा आहे। औद्योगिक क्षेत्रामध्ये नेहमी सुरक्षा तपासणी होत असली तरी ती केवळ औपचारिकता म्हणून हुरकली जाते, असे आरोप देखील इथल्या कामगारांनी केले आहेत। राजकीय पातळीवरती देखील ही दुर्घटना मोठा मुद्दा ठरू लागली आहे। विरोधी पक्ष सरकारवरती हल्लाबोल करत की इतक्या मोठ्या प्रमाणावरती उद्योग कार्यरत असून देखील सुरक्षा मानके शिथिल आहेत असा त्यांचा आरोप आहे। राज्य सरकारनं तातडीने चौकशी समिती नेमलेली आहे आणि दोषींवरती कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिले गेलं। पण जनतेच्या मनामध्ये प्रश्न आहे की याआधी अशा दुर्घटना घडल्या आणि त्यानंतर देखील काही बदल झालेला नाही, तर यावेळेस तरी काय होणार असा प्रश्न देखील कामगारांचा आहे। भविष्यासाठी या घटनेमधून काही महत्त्वाचे धडे घेणं आवश्यक आहे। पहिला म्हणजे औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवं आणि नियमित सेफ्टी ड्रिल्स, आपत्कालीन अलर्ट सिस्टम, कामगारांचे प्रशिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक उपकरणांचा वापर अनिवार्य आहे। दुसरा म्हणजे पर्यावरणीय जबाबदारी, ज्याच्यामध्ये एमआयडीसी सारख्या प्रचंड औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रदूषण नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्राधिकरण मजबूत करणं गरजेचं आहे। तिसरा म्हणजे जबाबदारी निश्चित करणं, दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यावर केवळ खटले दाखल करून भागत नाही, तर प्रत्यक्षात दोषींना यामागे शिक्षा होणं गरजेचं आहे। बोईसर तारापूर गॅस लीक दुर्घटना केवळ 6 कामगारांपुरती मर्यादित नाही, तर हजारो कुटुंबांच्या सुरक्षेसाठी निगडीत आहे आणि या घटनेमधून मिळालेला धडा दुर्लक्षित केला तर उद्या आणखी मोठी दुर्घटना घडू शकते। म्हणूनच ही घटना केवळ अपघात म्हणून न पाहता
औद्योगिक सुरक्षेच्या संदर्भात एक गंभीर इशारा मानायला हवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.